संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ऑल इंडिया पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र सचिव बाबासाहेब शेंडगे यांनी लातूरकर अशोक कांबळे यांच्याबरोबर विश्वासघात केला। 1 वर्षापूर्वी यांची खूप घट्ट मैत्री होती, दोघं एकत्र बसणं, उठणं, खाणं, पिणं सगळं काय होतं। म्हणून अशोक कांबळे यांनी आपल्याकडे एक गाडी होती बलेरो, ती गाडी त्यांनी शेंडगेकडे, पुण्यात होती ती गाडी, म्हणून शेंडगे हा पुण्यात राहत होता, म्हणून अशोक कांबळेंनी शेंडगे यांच्याकडे ती गाडी ठेवण्यासाठी दिली होती। तर गाडी ठेवण्यासाठी दिली असताना चाव्या पण त्यांनी अशोक कांबळेंनी शेंडगेला दिल्या होत्या आणि ती गाडी वर्षभर बाबासाहेब शेंडगे हा वापर करत होता त्या गाडीचा। त्यांनी पैसे पण कमवले त्या गाडीवर। मग आता 1 वर्षानंतर अशोक कांबळे हा आपल्या मित्राकडे बाबासाहेब शेंडगेकडे गाडी मागायला आला, पण गाडी मागायला आल्यानंतर हा बाबासाहेब शेंडगे हा गाडी द्यायला तयार नव्हता, कारण त्याच्या मनामध्ये खोट आली। त्याला वाटलं ही गाडी जर माझ्याकडे राहिली तर माझा फायदा होईल आणि अशोक काही करू शकणार नाही, म्हणून त्यांनी अशोकला दमबाजी केली, त्याला टंगळमंगळ केलं आणि मी गाडी देत नाही, मग गाडी मी एवढ्या दिवस सांभाळली, मला 30,000 दे, मला 15,000 दे, असे त्याला मागण्या करत होता। तर अशोकची आई बोलली की ठीक आहे, आम्ही तुला 15,000 देतो, पण आमची गाडी आम्हाला वापस दे। तर कालच्या 2 दिवसापूर्वी त्यांनी गाडी तर दिली वापस शेंडगेनी, पण त्या गाडीमधलं सगळं सामान काढून घेतलं, त्या गाडीमध्ये काहीच त्यांनी ठेवलं नाही, त्या गाडीला एकदम डब्बा करून दिली। ती गाडी कशी बशी टोचन लावून गॅरेजपर्यंत आणली अशोक कांबळेंनी आणि त्या गाडीमध्ये त्यांनी नवीन बॅटरी टाकली त्या गाडीत आणि गाडी आता बाकीचं सामान टाकून दुरुस्त करणारच होता, पण रात्रीच्या रात्री ती गाडी चोरीला गेली आणि ही गाडी चोरीला जाण्याच्या पाठी दुसरा कोणाचाही हात नसून आम्हाला 100% खात्री आहे की ओरिजिनल चाव्या ह्या बाबासाहेब महाराष्ट्राचे उपसचिव अध्यक्ष यांच्याकडेच त्या चाव्या होत्या आणि त्यांनीच ती गाडी चोरून नेलेली आहे, दुसरं कोणी नेऊ शकत नाही। तर आमचे एकच माग घेतले आणि नुसती गाडी बॉक्स करून त्याला दिली, गाडीचे सीट फाडून दिले, गाडीची काच फोडून ती गाडी त्यांनी अशोक कांबळे याला दिली। तर माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा मैत्री तुमची घट्ट असते तेव्हा मैत्रीत खायचं, प्यायचं, हागायचं आणि नंतर मित्राला धोका द्यायचा, कसा तो या पद्धतीने द्यायचा। तर माझं एकच बाबासाहेब शेंडगेला सांगणं आहे की बाबा, तू 1 वर्ष गाडी वापरलीस, तुझा फायदा तू करून घेतलास, मग आता ती गाडी तू अशोकला परत कर आणि ज्या कंडिशनमध्ये होती त्याच कंडिशनमध्ये परत कर। तू जर म्हणत असशील की मी ती गाडी वापस केली, तरी ती गाडी काल रात्री चोरीला गेली, कारण तू ओरिजिनल चाव्या ह्या अशोक कांबळेला दिल्याच नव्हत्या, त्या चाव्या तुझ्याकडे होत्या आणि रस्त्यावरून ती गाडी तू स्वतः ती घेऊन गेलेला आहे, कारण आम्ही दुसऱ्यावर कोणावर नाव घेऊ शकत नाही, कारण गाडीच्या ओरिजिनल चाव्या हे बाबासाहेब शेंडगेकडे होत्या। तर माझी या महाराष्ट्राच्या जनतेला आणि आपल्या समाजाच्या अनुयांना एकच सांगणं आहे की हा बाबासाहेब शेंडगे यांनीच अशोक कांबळेची गाडी रस्त्यावरून चोरून नेलेली आहे, कारण चाव्या त्याच्याकडेच ओरिजिनल होत्या। तर लवकरात लवकर शेंडगेनी ही चावी द्यावी, नाहीतर थोड्या दिवसात तर त्याला भारी पडेलच, कारण जे काय आहे आमच्याकडे गाडीचे पेपर असतील किंवा ओनर असेल, आम्ही त्याच्यावर कंप्लेंट करणारच आहोत, तेव्हा त्याला भारी पडेल। त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करावं, आमची गाडी आम्हाला परत द्यावी आणि त्या अशोक कांबळे त्याला द्यावे, तो पुण्याच्या रस्त्यावर वन फिरत आहे, त्याला सहकार्य करावं। बस एवढंच आमचं सांगणं आहे। जय भीम, धन्यवाद।